हो का? खूप पाऊस सुरू आहे ना इथं. तर बसवाले दादा पण येणार नव्हते आणि मॅडमनं मेसेज टाकला की आज स्कूल म्हणजे कॅन्सल केलेली आहे, कारण खूप जोराचा पाऊस सुरू आहे आणि सकाळपासून असा सारखा पाऊस चालू आहे ना. तर मग देवांच्या मॅडमचा मेसेज आलेला आहे की आज सगळ्याच मुलांना, जवळपास सगळ्या स्कूलला सुट्टी दिलेली आहे. तर चला काढा आता सगळे कपडे. खिडकी नको बंद करू. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे, आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिन्यातला आज चौथा श्रावण सोमवार आणि शेवटचा श्रावण सोमवारी. आणि मला आता देवपूजाही करायचं आहे, उंबरठ्याचं पूजनही करायचं आहे आणि एवढा आमच्याकडे मुसळधार पाऊस सुरू आहे सकाळपासून, म्हणजे एकदम जोरदार पाऊस सुरू आहे. देवांच्या स्कूलला सुट्टी सुद्धा, तर देवांच्या स्कूलला सुद्धा सुट्टी नाही दिलेली, पण मॅडमचा मेसेज आलेला होता की खूप कमी विद्यार्थी आलेले आणि जे बसमध्ये येणारे विद्यार्थी ना, तर ते नाही पाठवले तरी चालतील. आणि विशेष म्हणजे आज त्यांचा पेपर होता, देवांच्या आज स्कूलमध्ये पेपर होता इंग्लिशचा. पण मग आता तो पाऊस पण इतका जोरदार, थोडा पण नाही असा जोराचा पाऊस सुरू आहे आणि तो पण सकाळपासून सारखा पाऊस सुरू आहे. तर चला, माझं सकाळचं थोडंसं बाहेरचं करून झालेलं होतं आणि सकाळी ना 6:30 वाजता थोडा हलका हलका पाऊस होता, पण त्याच्यानंतर आहे ना मग थोडासा जोराचा पाऊस सुरू झालेला होता. तर तेव्हाच मग मी रांगोळी टाकली होती आणि तुळशी मातेची पूजा करून घेतली होती. पण आता पाऊस सुरू झालेला तर त्याच्यामुळे ती रांगोळी मिटून गेलेली आहे. पण मला आता उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, देवघरातल्या देवांची देवपूजा करायची आहे आणि फुलंसुद्धा तोडायची आहे. आणि पावसानं सगळे फुलं आहे ना ओले झालेले. आणि हे बघा, आज देवांश घरीच आहे. देवघरातल्या देवांची देवपूजा करते आणि तसे राहिलेले कामही शेअर करते, कारण पाऊस सुरू आहे ना, तर कामं पण करण्याची इच्छा होत नाही, कारण सारखा 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर मग त्याच्यामुळे काय होतं, कामं पण करण्याचा मूड नसतो, कारण शिल्लकचे कामच करता येत नाही, कपडेही धुता येत नाही. तर आमच्या इथं ना 2-3 दिवस झाले एकदम सारखा पाऊस सुरू आहे, पण आज जरा जास्तच म्हणजे पाऊस पडत होता, एकदम मुसळधार पाऊस असतो ना, तर तो पाऊस बरसत होता. तर त्याच्यामुळेच जवळपास सगळ्या स्कूलला सुट्टी देण्यात आलेली, म्हणजे बरेचशा स्कूलमधले विद्यार्थी ना आज घरीच आहे. आणि जे स्कूलमध्ये गेलेले आहे ना, तर ते म्हणजे अडकल्यासारखे झालेले आहे, कारण त्यांना घरी पण येता येत नाही आणि जे म्हणजे ॲटोनं जातात, म्हणजे आईवडील घ्यायला जातात, तर ते मुलं स्कूलमध्ये अटकलेले. कारण मॅडमचा मुलगा बुलढाण्याला जातो ना समोरच्या, तर तो घरी 3:30ला यायचा, तर संध्याकाळी 5:30 वाजता तो घरी आलेला होता, म्हणजे एवढा वेळ लागला घरी यायला. तर चला, इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे आणि पावसामुळं काय झालेलं आहे, थोडासा अंधार पण पडलेला आहे आणि आमची म्हणजे रात्रीपासूनच लाईट गेलेली आहे. रात्रीपासूनच म्हणजे रात्री पण मुसळधार पाऊस पडला आणि थोडासा मधामध्ये उघडला आणि त्याच्यानंतर परत पाऊस सुरू झालेला होता. तर इथं मग त्याच्यामुळं काय झालं, लाईटच गेलेली आहे. तर तुम्हाला थोडासा अंधार पण दिसत असेल, म्हणजे इन्व्हर्टरवर काय होतं, मग एवढं चालवता नाही येत जास्त. जर आपण त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक वस्तू जर चालवल्या ना, तर लवकर ते डिस्चार्ज होऊन जातं. तर इथं मग मी म्हणजे ज्या रूममध्ये गेलं ना, तर त्या रूममधलाच असा लाईट लावत होते आणि तो पण काय होतो, मग एकच लाईट लावला जातो. तर इथं माझं पूर्ण देवपूजेचं म्हणजे मी करून घेतलेलं आहे, अभिषेकसुद्धा करून घेतलेला आहे, बेलपत्रे वाहून दिलेले, ते काही मी तुम्हाला आज शेअर केलं नाही. तर इथं माझी छान अशी प्रसन्न पूजा करून झालेली होती आणि आज शिवमुठीने म्हणजे जव दाखवलेलं होतं कॅलेंडरवरती आणि कुणी जव पण वाळले आणि कुणी जवस पण वाळलं. तर मी तर जवसच वाळलं, कारण जव तर काही नव्हते. तर मग इथं मी जवसचीच शिवमूठ अर्पण केलेली आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल ज्या समयाने या छोट्या छोट्या, तर त्या मी ऑनलाईन बोलवल्या, म्हणजे समोरच्या ऐकूनच तो व्हिडिओ आहे ना तुम्हाला यायचा राहिलेला आहे. तर त्या कशा बोलवल्या, काय बोलवल्या, मी तुम्हाला ते जो पुढचा व्हिडिओ येणार आहे ना, तर त्याच्यामध्ये सांगेल समजा. तर त्या समयांवरती काय केलं मी, इथं छोट्या ज्या पंत्या असतात ना, तर त्या टेकवल्या. तर त्याच्यामध्येच आज मी दिवे लावून घेतलेले. काय होतं, मग आपल्याला जर समई लावायची म्हटलं, तर मग ती पूजापाती झाली की दुसऱ्या दिवशी त्या घासून पण काढावं लागतात. तर मग
आणि पावसाळ्याचे ते भांडे किती घासले तर ते लवकर खराब होतात. तर इथं मग मी त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये अशा 2 पत्त्या लावल्या आणि ते दिवे प्रज्वलित करून दिलेले. तर इथं छान अशी पूजा करून झालेली आहे. तर चला राहिलेले कामही करून घेते. देवांश जेवण करतोय, म्हणजे त्याला त्याचा टिफिन भरून ठेवलेला होता ना, तर त्या टिफिनमधलंच तो भेंडीपोळी खातोय. तर पाऊस सुरू येईन बाहेर, तर पाऊस पाहता पाहता म्हणजे पावसाकडं पाहता पाहता बाहेरचं निरीक्षण करता करता त्याचं जेवण सुरू आहे. हे बघा, इथं त्याला भेंडीपोळी दिलेली आहे. आज त्याच्यासाठी भेंडीपोळी बनवली होती. कशी झाली भेंडीपोळी? आवडली का तुला? असं आहे ना, जेवण सुरू आहे आणि इथं तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर 12 वाजायला 15-20 मिनटं बाकी आहे. तर बराच वेळ झालेला आहे आणि आमच्या इथं आहे ना लाईटच नाही आहे. हे बघा, बोर्डामध्ये लाईटच नाही आहे आणि इन्व्हर्टरवर काय होतं, मग एवढं सगळं चालवायचं म्हटलं ना तर इन्व्हर्टरचं म्हणजे चार्जिंग पण लवकर संपून जाते. तर मग आणि रात्रीपासून लाईट नाही आहे. तर त्याच्यामुळं काय झालेलं आहे, मग मी जास्त काही लाईट लावत नाही, कारण एखाद्या वेळेस जर उशिरा लाईट आली तर दिवसभर पण लाईट लागणार आणि देवांश कसा TV पण पाहतो ना, तर मग त्याच्यामुळं मी जास्त काही लाईट नाही लावत आहे. तर चला मी आता ना दूध केळ खाऊन घेते, कारण बराच वेळ झालेला आहे. तर चला. तर इथं दुपारनंतर काही शूट पण नाही करता आलं, कारण आज देवांश पण घरी होता आणि त्याचा अभ्यास पण घ्यायचा होता. म्हणजे त्याचे पेपर आता उद्यापासून चालू होणार आहे. तर मग त्याचं मी थोडंसं करून घेतलेलं आहे, 1-2 म्हणजे विषयाचं. म्हणजे 1-2 विषयाचं एक्स्ट्राचं मी करून ठेवलं त्याचं, म्हणजे थोडंसं करून घेतलं अधामधात. तर मग त्याच्यामुळं काही शूट नाही करता आलं. तर इथं आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते, तर इथं मी स्वयंपाकाला लागलेली होती. तर इथं बिट्ट्या बनवायच्या होत्या, तर इथं मग त्याचीच तयारी चालू होती. बिट्ट्या, वरण म्हणजे फोडणीचं वरण असा आजचा बेत होता आणि नैवेद्यासाठी गोड आहे ना, तर बाहेरूनच पेढा आणलेला होता. तर मग मी नैवेद्यामध्ये पेढाच ठेवणार आहे गोड म्हणून. आता हा शेवटचा श्रावण सोमवार येतो ना, तर म्हटलं चला आज छान बिट्ट्या बनवूया. तर इथं मग तीच तयारी चालू होती. तर मला एका ताईची कमेंट आली होती की तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं का? तर नाही, माझं चॅनल आहे ना अजून मॉनिटाईज नाही झालेलं. जे 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000चा जो वॉच टाईम लागतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, तर इथं माझे 1000 तर सबस्क्राईब झालेले आहे, पण 4000चा वॉच टाईम असतो ना, तर तो थोडासा माझा कंप्लीट व्हायला वेळ आहे. तर त्याच्यामुळं मग माझं चॅनल आहे ना मॉनिटाईज नाही झालेलं. माझ्याकडून म्हणजे बऱ्याचशा 1-2 चुका झालेल्या आहे. जे नवीन यूट्यूबर असतील ना, तर म्हणजे त्यांना मला ते सांगणं आहे आणि ज्यांनी नवीन चॅनल चालू केलेलं असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ एकदम ग्रेटफुल ठरणार. तर त्याच्यासाठीच मी सांगते आहे. तर तुम्ही जर चॅनल चालू केलेलं असेल, नवीनच्या ताई असतील ना, तर त्यांनी काय करायचं, व्हिडिओ म्हणजे आठवड्यातून 4 व्हिडिओ तरी गेलेच पाहिजे. असं म्हणजे त्याचा वेळ ठरवायचा. नाही तुमच्याकडून दररोज टाकणं झाला तरी तुम्ही तिसऱ्या दिवशी का होईना पण व्हिडिओ टाकायचा. माझ्याकडून ती चूक झालेली आहे. मी सुरुवातीला आहे ना म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकले, मधात मग ते व्हिडिओ परत स्टॉप झाले, परत व्हिडिओ चालू केले, परत ते स्टॉप झाले. मग ना काय होतं, आपला वॉच टाईम पण घसरत चालतो आणि जे आपले सबस्क्राईब व्हायला पाहिजे ना, मग ते पण होत नाही. माझं तेच म्हणजे चुका झालेल्या आहे. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगते, ज्या नवीन ताई यूट्यूब चालू करतायत किंवा त्यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी चालू केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही रेग्युलर तिसऱ्या दिवशी तरी व्हिडिओ टाकायचा. म्हणजे असं एखादा दिवस ठरवायचा की त्या दिवशी तुमच्याकडून म्हणजे एक व्हिडिओ बनवला, तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही 2 व्हिडिओ बनवून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला तो पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही नाही बनवला ना, तर तुम्हाला तो कामात पडणार. तेव्हा आपण तो एडिट करू शकतो आणि पोस्ट करू शकतो. माझं तसं नव्हतं होत. मला वेळही कमी पडायचा आणि तेवढं मला असं एकदम नॉलेज देणारं पण एकदम कोणी नव्हतं की तुझ्याकडे वेळ आहे तर मग तू आता दुसरा पण व्हिडिओ बनवून ठेव. एखाद्या वेळेस आपण एखादी रेसिपी बनवून ठेवू शकतो. जर कोणाचं रेसिपीचं चॅनल असलं तर तुम्ही एखादी शिल्लकची रेसिपी बनवून ठेवू शकता. एखादं गार्डनिंगचं चॅनल असलं तर तुम्ही थोडीशी एखादा व्हिडिओ एक्स्ट्राचा गार्डनिंगबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे व्हिडिओ बनवून ठेवू शकता. असं म्हणजे ज्यांचं जसं चॅनल आहे ना तशानुसार तुम्ही 1-2 व्हिडिओ आपल्याकडं एक्स्ट्राचे पाहिजे, की आपल्याला ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला नाही तर आपण तो व्हिडिओ एडिट करून पोस्ट करू शकतो. तर माझं तेच झालेलं होतं. म्हणजे मी मधामधात 1-1, 2-2 महिना गॅप घेतल्यामुळं मग माझं काय झालेलं आहे, वॉच टाईम घसरलेला आहे. तर आपल्याला कसं 4000चा वॉच टाईम लागतो ना, तर मग तो थोडासा माझा कंप्लीट व्हायला वेळ आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, मग माझं चॅनल आहे ना अजून मॉनिटाईजच नाही झालेलं. होईल ते, म्हणजे मला स्वामीवरती विश्वास आहे की माझं चॅनल मॉनिटाईज होणार.
आणि शॉर्ट व्हिडिओ बरेचसे अपलोड करायचे, म्हणजे दिवसातून एक तरी व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओ पण गेला पाहिजे. मला तसं कुणी सांगायला नव्हतं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका. मी काय करायची, शॉर्ट व्हिडिओ टाकला, कधी नाही टाकला, कधी टाकायची तर 2-2 दिवस टाकायची पण नाही. म्हणजे असं मला असं एकदम सांगणारं नव्हतं कुणी की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकत जा. शॉर्ट व्हिडिओमुळेही बराचसा म्हणजे सबस्क्राईब होण्यासाठी बराचसा फरक पडतो. तर माझे सबस्क्राईब होण्यासाठी मला बराचसा वेळ लागलेला आहे, म्हणजे बराचसा मी कालावधी घेतलेला आहे सबस्क्राईबसाठी सुद्धा. पण माझे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे. मला म्हणजे आपल्याला 1000चे जे सबस्क्राईब लागतात ना, तर ते माझे 1-1.5-2 महिने झालेले आहे, म्हणजे ते पूर्ण झालेले आहे. पण जो वॉच टाईम असतो ना, तर मग ते थोडासा कंप्लीट व्हायला वेळ आहे. पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केले ना, तर त्याच्यामुळं तुमचे म्हणजे बरेचसे सबस्क्राईबही म्हणजे वाढतात त्याच्यामुळं, म्हणजे लवकरच सबस्क्राईब होतात. तर इथं मला असं कोणी सांगायला नव्हतं की तुम्ही पटपट म्हणजे तुम्ही जास्तीचे एक्स्ट्राचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही 2ही अपलोड केले शॉर्ट व्हिडिओ तरी पण चालतात दिवसाचे. तर म्हणजे त्यातला कसा मग एखादा व्हायरलही होऊन जातो. तर मग मी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगते की तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओ टाका. तुमचे जर सबस्क्राईब लवकर झाले तर मग वॉच टाईम आहे ना तो पण लवकर वाढतो. तर मला थोडंसं म्हणजे ह्या गोष्टी ना थोडं मला उशिरा समजण्यात आल्या की आपण शॉर्ट व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि व्हिडिओही आपला रेग्युलर पाहिजे. नाही आपल्याकडून दररोज टाकल्या गेल्या तर आपण तिसऱ्या दिवशी तरी व्हिडिओ टाकायलाच पाहिजे. तरी मला हे असं थोडंसं नंतर उशिरा कळालं ते. पण आता थोडंसं आणि व्हिडिओ बनवताना तुम्ही सुरुवातीला जर व्हिडिओ बनवत असाल, नवीन चॅनल खोलत असाल, तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं, एडिटिंग करून पाहायची, व्हिडिओ बनवून पाहायचा, तो व्हिडिओ कसा आला ते पण पाहायचा. आपल्या व्हिडिओमध्ये आपण थंबनेल व्यवस्थित दिलेलं आहे का ते पण पाहायचं आणि आपण जे बोलतो आहे ते पण व्यवस्थित रेकॉर्ड झालेलं आहे का हे पण पाहायचं. म्हणजे मला तसं पहिलं ज्ञान नव्हतं. मी सुरुवात म्हणजे हातात कॅमेरा घेतला आणि लगेच चॅनल ओपन केला आणि व्हिडिओ स्टार्ट केला. तसं म्हणजे ही चूक तुम्ही करू नका. जे नवीन चॅनल सुरू करणारे असतील ना, तर त्यांनी ही चूक करू नका. तुम्ही 15 दिवस लेट चॅनल सुरू करा, पण तुम्ही काय करा, पहिले एडिट करा. थोडंसं व्हिडिओ बघा. बरेच आता म्हणजे क्रिएटरचे व्हिडिओ आहे की ते बरंच काही आपल्याला यूट्यूबबद्दल सांगतात. तर त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा, ते काय सांगतात तसं म्हणजे थोडंसं त्यांना फॉलो करा. तर म्हणजे 15-1 दिवस आपण पहिले सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित बोलता येतं का व्हिडिओमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ते पाहायचं. आणि आपल्याला थंबनेल व्यवस्थित देता येतो का? महत्त्वाचं कसं आहे, थंबनेल पण तुमचा व्यवस्थित पाहिजे. जर तुम्हाला व्ह्यूज येण्यासाठी थंबनेल पण तुमचा व्यवस्थित असला तर त्याला व्ह्यूज येतात. तर ह्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की त्या म्हणजे त्याच्यामध्ये फॉलो करायला पाहिजे. तर माझं तसं नाही झालं. मी लगेच कॅमेरा उचलला, लगे व्हिडिओज बनवला, टाकला. परत लगे 2-3 दिवसांना दुसरा टाकला. मग मधामधामध्ये दररोजही टाकला. म्हणजे असं केलं मी. पण तसं नाही करायचं. तुम्ही ठरवायचं सोमवारी टाकला तर मंगळवार जाऊ द्यायचा, लगेच बुधवारी टाकायचा, बुधवार जाऊ द्यायचा, गुरुवारी टाकायचा, शुक्रवार जाऊ द्यायचा, शनिवारी टाकायचा. म्हणजे असं 1 दिवस आड 1 दिवस आड तुम्ही व्हिडिओ टाकायलाच पाहिजे. हप्त्यातून तुमचे 3 नाही तर 4 व्हिडिओ जाणे खूप गरजेचे आहे. मी तसं नाही केलं. मी कधी-कधी रेग्युलरही टाकले आणि कधी-कधी 1-1, 2-2 महिना गॅपही घेतले. त्याच्यामागं बरेचसे कारणं पण आहे. तसं मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यामागचे बरेचसे काही अशा गोष्टी होत्या की त्याच्यामुळं काही मला व्हिडिओ टाकता नाही आले. तर चला, इथं बरेच जे नवीन चालू करणारे असतील चॅनल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप काही म्हणजे महत्त्वाचा ठरेल. म्हणजे मी जी चूक केलेली आहे ना, तर तुमच्याकडून ती होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते. ह्या अशा बऱ्याचशा चुका माझ्याकडून झालेल्या आहेत. त्याच्यामुळं चॅनल मॉनिटाईज होण्याला वेळ लागतो. त्याच्यामुळं लवकर चॅनल मॉनिटाईज होत नाही. तुमचं पण तेच होणार. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे कळकळीची विनंती करून सांगते. ज्या नवीन चॅनल सुरू करणारे असतील ना, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे सांगितलेले ते व्यवस्थित फॉलो करा. तुमचं चॅनल मग लवकर मॉनिटाईज होईल. म्हणजे 1 वर्षाच्या आत आपलं चॅनल मॉनिटाईज होणं खूप गरजेचं असतं. माझं तसंच झालेलं आहे. माझं थोडंसं लेट मॉनिटाईज म्हणजे व्हायला वेळ लागतो आहे. पण होईल केव्हा तरी कधीतरी होईल. तर चला, याच आशेवर आजची ही जी पूजा आहे तर ती मी करते. तर चला, तुम्हाला माझं काही बरंचसं त्यातलं समजलंही असेल, काही हुकचूक झाली असेल तर ते पण माफ करा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.